नमस्कार मंडळी, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की ईश्वरी ही दिवाळीनिमित्त रांगोळी काढत असते आणि त्याच वेळेस त्या ठिकाणी वल्लरी आणि लावण्या देखील येतात आणि वल्लरी आणि लावण्या ह्या ईश्वरीवर ओढून बोलते, माझ्या ARच्या अंगाला हळद लागलेली असताना AR हा हळदीतून अचानक उठून जातो आणि तो सरळ तुला लग्नाची बायको म्हणून घरी घेऊन येतो. त्याच वेळेस तू कधी माझा विचार केलास का? माझ्या मनावर याचा काय परिणाम झाला असेल? तेव्हा ईश्वरी त्या दोघींना उत्तर देते की खरं सांगते मी, मला यातलं काहीही ठाऊक नाही. आणि वल्लरी बोलते, अर्णवने बायको म्हणून तुला फक्त एक वचके म्हणून आणलं आहे, आता चल मिरवत आहे आणि बाकी तू तिची बायको होण्याच्या लायकीची देखील नाही आहेस. तेव्हा लावण्य देखील बोलते, तू गळ्यामध्ये जे मंगळसूत्र मिरवत आहेस ना आणि कपाळाला जे कुंकू लावलं आहेस ना, त्यावर फक्त आणि फक्त माझा अधिकार आहे आणि ते माझ्यापासून तू चोरलं आहेस. आणि तेव्हा ईश्वरीला देखील अतिशय वाईट वाटत असतं आणि दोघीही तिथून निघून जातात. तेव्हा ईश्वरीला मात्र अतिशय दुःख झालेलं असतं. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये ईश्वरी ही अर्णव आणि लावण्याच्या जीवनातून दूर जाण्याचा प्रयत्न करणार का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. तू ही रे माझा मितवा या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.